माधुरीला बनतारा या ठिकाणी घेऊन जात असताना नान्नी या ठिकाणी या सगळ्या मिरवणुकीला हिंसक वळण लागलं होतं. मात्र पोलिसांनी हा तणाव जो आहे तो कमी करण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत आणि आता माधुरीला घेऊन जाण्याची प्रक्रिया जी आहे ती पुन्हा सुरू झालेली आहे. आपण बघतो तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो पाहायला मिळतोय. काही जमावाने या ठिकाणी पोलिसांच्या बदल केली. काहींनी या ठिकाणी माधुरीला घेऊन जायचं पद्धतीची भूमिका या ठिकाणी मांडली होती आणि तीच भूमिका मांडल्यानंतर काहींनी मात्र या ठिकाणी दगडफेक केल्याचं पाहायला मिळालं आणि आत्ता या ठिकाणाहून माधुरीला पोलीस बंदोबस्तात खरं तर या ठिकाणाहून घेऊन नेलं जात आहे. या ठिकाणी अजूनही बघितलं तर दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणात जमाव जो आहे तो पाहायला मिळतो, जो या ठिकाणी विरोध करताना दिसतो. मात्र दुसरीकडे पोलिसांनी या सगळ्यांनाच आता याच ठिकाणी थांबवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त लावलेलं पाहायला मिळते. कोणालाही पुढं परमिशन घ्यायची आता दिली जात नाही. मात्र दुसरीकडं एकीकडं हा सगळा जमाव तर दुसरीकडं माधुरीला या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात खरं तर त्या ठिकाणी नेलं जाते. आपण ही सगळी दृश्य जी आहे ती पुढारी न्यूजच्या माध्यमातून एक्सक्लुझिव्हली पाहतोय. खरं तर काही जमावांनी या ठिकाणी विरोध केला असला तरी त्यांच्याकडून दगडफेक झाली असली तरी दुसरीकडे मात्र आता अशा पद्धतीनं पोलीस बंदोबस्तात त्या ठिकाणी नेलं जाते. त्यामुळं निश्चितच एकीकडे मोठा विरोध जो आहे तो गेल्या काही दिवसांपासून होत होता. त्याला काही प्रमाणात या ठिकाणी हिंसक वळण लावलं असलं तरी दुसरीकडे पोलिसांनी या सगळ्या परिस्थितीला काही वेळातच नियंत्रणात आणलेलं आहे. त्यामुळं माधुरी जी आहे ती आपल्या आता ज्या ठिकाणी तिला घेऊन चाललं जात आहे त्या वनतारामध्ये आता निघालेली आहे. त्यामुळे निश्चितच आहे या सगळ्या जमावाच्या विरोधानंतर पोलिसांना या ठिकाणाहून तिला घेऊन जाण्यामध्ये या ठिकाणी त्यांना यश मिळालेलं. त्यामुळे निश्चितच आहे ही परिस्थिती आता काही प्रमाणात नान्नीमध्ये निवळल्याचं देखील पाहायला मिळते. कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.